जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये तब्बल 23 कोटी 33 लाखांचा घोटाळा समोर आला। या संपूर्ण घटनेनंतर आता जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी सलमान शेख, आपण पाहताय एबीपी माझा। जालन्याच्या मोतीराम अग्रवाल बँकेत चक्क अस्तित्वात नसलेला शेतीमाल कागदोपत्री दाखवून बँकेला कोट्यवधीचा चूना लावण्यात आला। आरोपीने तब्बल 177 निष्पाप लोकांच्या नावावरती 23 कोटींचं कर्ज घेतलेलं आहे। वेअरहाऊसमध्ये कोणताही माल नसताना तो असल्याचं खोटं भासवण्यात आलं। या बनावट साठ्यावरती आधारित 177 जणांच्या नावाचा वापर करून 23 कोटी 33 लाख रुपयाचे कर्ज काढण्यात आले। या प्रकरणी बँक मॅनेजरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रायचंद्र कुरंगळ नावाच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे। आरोपीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आता आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। धक्कादायक म्हणजे हा घोटाळा तब्बल 5 वर्षांपासून सुरू होता आणि या घोटाळ्यामध्ये बँकेतील कर्मचारी आणि अनेक बडे अधिकारी असल्याचा संशय देखील आता व्यक्त होत आहे। या घोटाळ्यानंतर आता आरबीआयने कठोर पावले उचलली असून 10 एप्रिल 2026 पासून या बँकेवरती 6 महिन्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्याला गुन्हे शाखा करत आहे आणि या घोटाळ्यामध्ये आणखी नेमकं कुणाकुणाचे नाव समोर येतात आणि आणखी याच्यामध्ये हा घोटाळा किती रुपयापर्यंत वाढतोय हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।